नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा जगात प्रवेश करतो आहोत जिथं आपण जगत असतो, पण खेळ कोणीतरी दुसराच खेळत असतो. आपण मेहनत करतो, नियम पाळतो, इमानदारीने काम करतो, पण तरीही यश दुसऱ्यालाच मिळतं. का? कारण जग फक्त मेहनतीवर चालत नाही. जग चालतं शक्तीच्या खेळावर. आणि या खेळाचे नियम आपल्याला कुणीही शिकवत नाही. रॉबर्ट ग्रीन म्हणतात, पॉवर इज अ गेम. दोज हू डोंट प्ले गेट प्लेड. आजच्या या प्रवासात आपण त्या अदृश्य खेळाचे नियम समजून घेणार आहोत. 48 नियम जे ऑफिसमध्ये, राजकारणात, व्यवसायात, नातेसंबंधात सर्वत्र लागू होतात. हे नियम माहीत नसले तर आपण शिकार होतो, माहीत असले तर आपण खेळाडू बनतो. भाग 2. पुस्तक आणि लेखक. द 48 लॉज ऑफ पॉवर हे पुस्तक लिहिलंय रॉबर्ट ग्रीन यांनी. ग्रीन फक्त लेखक नाहीयेत, ते इतिहासकार, निरीक्षक आणि रणनीतिकार आहेत. 3000 वर्षांचा इतिहास, राजे, सेनापती, सम्राट, CEO सगळ्यांचा अभ्यास करून त्यांना एक सत्य कळलं की शक्ती नशिबाने मिळत नाही, ती नियमांनी मिळते. 1998ला पुस्तक आलं आणि जगभर गाजलं. काहींना ते धोकादायक वाटलं, पण लाखो लोकांना नवीन दृष्टिकोन मिळाला. कारण हे पुस्तक सांगतं ते सत्य जे शाळेत शिकवत नाहीत आणि घरीही बोलत नाहीत, पण जे जग चालवतं. या नियमांचा उपयोग काय? कारण ऑफिसात पॉलिटिक्स असतं. कोणी क्रेडिट घेतं, कोणी पाठीमागे वार करतो. नातेसंबंधात मॅनिप्युलेशन असतं. व्यवसायात फसवणूक. ही सगळी पॉवर डायनॅमिक्स आहेत. आणि ते समजले नाहीत तर आपण नेहमी हारतो. पण हे 48 नियम आपल्या संरक्षणाची ढाल बनतात. आपल्याला कळतं कोणी कोणता नियम वापरतोय आणि आपण आपल्याला वाचवू शकतो. याच ज्ञानात खरी शक्ती लपलेली आहे. भाग 3. मूळ तत्व. शक्ती म्हणजे जुलूम नाही. शक्ती म्हणजे स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण असणं. जीवन म्हणजे चेस आहे. तुम्ही खेळा किंवा नका खेळू, तरीही तुम्ही बोर्डवर आहात. नियम माहिती नसले तर तुमच्यावर खेळलं जातं. नियम माहिती असले तर तुम्ही खेळ जिंकता. भारताच्या इतिहासातही पहा. चाणक्य, शिवाजी महाराज कूटनीती, बुद्धी आणि टायमिंगने जिंकले. काही लोक चांगले असतात पण हारतात, कारण ती नाही वाचतात. जगात मॉरॅलिटीसोबत स्ट्रॅटेजीचीही गरज आहे. चांगले राहा, पण सजग राहा, स्मार्ट राहा. शिकार नाही, खेळाडू बना. भाग 4. 48 नियम, पहिले 7 नियम. आता आपण ह्या 48 नियमांचा प्रवास सुरू करूया. प्रत्येक नियम एक धडा आहे, एक शस्त्र आहे, एक संरक्षण कवच आहे. चला सुरुवात करूया. नियम 1. मालकापेक्षा कधीही चांगले दिसू नका. नेव्हर आउटशाईन द मास्टर. हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे. समजा तुम्ही ऑफिसमध्ये काम करता. तुमचा बॉस आहे. तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही खूप टॅलेंटेड आहात आणि तुम्ही त्याला दाखवता की तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहात. काय होईल? तो इन्सिक्युअर वाटेल, तो थ्रेटेंड वाटेल आणि तो तुमचा एनिमी बनेल. रॉबर्ट ग्रीन म्हणतो, मेक युअर मास्टर्स ॲपियर मोर ब्रिलियंट दॅन दे आर. तुमच्या वरिष्ठांना त्यांच्यापेक्षा अधिक हुशार दाखवा. त्यांना कम्फर्टेबली सुपिरियर फील करवा. तुमची टॅलेंट दाखवा, पण सटल पद्धतीने. त्यांना क्रेडिट द्या, त्यांना शाईन करू द्या. मग ते तुमचे प्रोटेक्टर होतील, तुमचं सपोर्टर होतील. भारतीय वर्कप्लेसमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. कारण इथं हायरार्की खूप मॅटर करते, इगो खूप मॅटर करतो. तुम्ही तुमच्या बॉसला आउटशाईन केलं तर तुमचं करिअर संपलं. नियम 2. मित्रांवर जास्त विश्वास ठेवू नका, शत्रूंना वापरायला शिका. नेव्हर पुट टू मच ट्रस्ट इन फ्रेंड्स, लर्न हाऊ टू यूज एनिमीज. हा नियम कॉन्ट्रोवर्शियल वाटेल, पण खूप खरा आहे. बघा, मित्र जेलस होऊ शकतात. ते तुमच्या जवळचे असतात. ती तुमचे सिक्रेट्स जाणतात, तुमच्या वीकनेसेस जाणतात आणि त्यामुळे ते तुम्हाला सहज बिट्रेड करू शकतात. पण एखादा शत्रू, ज्याला तुम्ही मित्र बनवलात, तो तुमच्याशी अधिक लॉयल असेल. का? कारण त्याला अधिक प्रूव्ह करायचं असतं. रॉबर्ट ग्रीन म्हणतो, फ्रेंड्स बिट्रे क्विकली, एनिमीज प्रूव्ह लॉयल्टी. मित्र लवकर विश्वासघात करतात, शत्रू निष्ठा सिद्ध करतात. हे म्हणजे असं नाही की मित्रांवर विश्वास ठेवूच नका, पण अंधविश्वास ठेवू नका.
व्यावसायिक बाबींमध्ये मित्र आणि काम वेगळं ठेवा. नियम 3, तुमचे खरे विचार लपवा. कन्सील युअर इंटेन्शन्स. लोकांना गोंधळात ठेवा, काळोखात ठेवा. तुमच्या कृतींमागचा उद्देश कधीही उघड करू नका. जर त्यांना तुमचा हेतू कळला तर ते डिफेन्स तयार करू शकतात. त्यांना चुकीच्या मार्गावर घेऊन जा, त्यांना धुरात गुंडाळा, आणि जेव्हा त्यांना तुमचा खरा हेतू कळेल तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. शिकारी कसा शिकार करतो? तो आवाज करत नाही, तो दिसत नाही, तो शांत असतो आणि योग्य क्षणी हल्ला करतो. तसंच तुम्हाला तुमचे खरे विचार गुप्त ठेवायचे आहेत. लोकांना फक्त तेच दाखवा जे तुम्हाला दाखवायचं आहे. नियम 4, नेहमी आवश्यकतेपेक्षा कमी बोला. ऑलवेज से लेस दॅन नेसेसरी. जेव्हा तुम्ही लोकांना प्रभावित करायचा प्रयत्न करता शब्दांच्या माध्यमातून, तेव्हा तुम्ही जितके जास्त बोलता तितके तुम्ही अधिक सामान्य दिसता आणि तितके तुम्ही कमी नियंत्रणात दिसता. शक्तिशाली लोक कमी बोलतात. त्यांचे प्रत्येक शब्द वजनदार असतो. ते वेग असतात, ओपन एंडेड असतात, स्फिंक्ससारखे रहस्यमय असतात. तुम्ही जितके जास्त बोलता तितकी तुमची काहीतरी मूर्ख बोलण्याची शक्यता वाढते. म्हणून कमी बोला, ऐका, निरीक्षण करा आणि फक्त गरज असेल तेव्हाच बोला. शब्दांत शक्ती आहे, पण सायलन्समध्ये अधिक शक्ती आहे. नियम 5, प्रतिष्ठेचं रक्षण करा. सो मच डिपेंड्स ऑन रेप्युटेशन. गार्ड इट विथ युअर लाईफ. तुमची प्रतिष्ठा हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. रेप्युटेशनने एकट्याने तुम्ही इंटिमिडेट करू शकता, तुम्ही जिंकू शकता, पण एकदा ती सरकली तर तुम्ही वल्नरेबल होता. सर्व बाजूने आक्रमण होतं. तुमची प्रतिष्ठा अभेद्य बनवा. संभाव्य अटॅकसाठी नेहमी सजग राहा. ते होण्याआधीच थांबवा आणि शिका तुमच्या शत्रूंचा प्रतिष्ठेत भोग कसे पाडायचे. आजच्या सोशल मीडियाच्या युगात रेप्युटेशन एका क्षणात नष्ट होऊ शकते. म्हणून सावधगिरी अत्यंत महत्त्वाची आहे. तुमचं नाव, तुमची इमेज, तुमची इंटेग्रिटी हेच तुमची खरी संपत्ती आहे. त्याचं रक्षण करा. नियम 6, कोणत्याही किमतीला लक्ष नेधून घ्या. कोर्ट अटेन्शन ॲट ऑल कॉस्ट. सर्व काही त्याच्या ॲपेरन्सवरून ठरवलं जातं. जे दिसत नाही त्याला काही महत्त्व नाही. स्वतःला कधीही गर्दीत हरवून देऊ नका. विस्मृतीत पुरलं जाऊ देऊ नका. स्टँड आउट. कॉन्स्पिक्युअस व्हा. कोणत्याही किमतीवर. स्वतःला अटेन्शनचा मॅग्नेट बनवा. दिसा अधिक मोठे, अधिक रंगीबेरंगी, अधिक रहस्यमय. सामान्य आणि भित्रा जनसमुदायापेक्षा लक्ष वेधून घेतलं तर तुमच्याकडे संधी येतात. लोक तुम्हाला लक्षात ठेवतात. तुम्ही इररिलेव्हंट होत नाही. नियम 7, दुसऱ्यांना काम करायला लावा, पण क्रेडिट तुम्ही घ्या. गेट अदर्स टू डू द वर्क फॉर यू, बट ऑलवेज टेक द क्रेडिट. दुसऱ्या लोकांचं शहाणपण, त्यांचं ज्ञान, त्यांचं काम तुमच्या स्वतःच्या उद्देशासाठी वापरा. अशी मदत तुमचा बहुमोल वेळ आणि ऊर्जा वाचवते आणि तुम्हाला देवासारखा आभास देते, इफिशियन्सी आणि स्पीडचा. शेवटी तुमचे हेल्पर्स विसरले जातील आणि तुम्हाला लक्षात ठेवलं जाईल. स्वतः कधीच करू नका जे दुसरे तुमच्यासाठी करू शकतात. हा नियम कठोर वाटतो, पण हे व्यावहारिक तथ्य आहे. नेते याचं क्रेडिट घेतात कारण ते विजन देतात, ते डिरेक्शन देतात. एक्झिक्युशन दुसरे करतात, पण लीडरशिप तुमची आहे. नियम 8, दुसऱ्यांना तुमच्याकडे येऊ द्या. मेक अदर्स कम टू यू. यूज बेट इफ नेसेसरी. जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला कृती करायला भाग पाडता तेव्हा तुम्ही नियंत्रणात असता. नेहमी तुमच्या विरोधकाला तुमच्याकडे येऊ द्या. त्याच्या स्वतःच्या योजना सोडून त्याला भव्य फायद्याने आकर्षित करा, मग हल्ला करा. पत्ते तुमच्या हातात आहेत. शिकारी कधीच शिकाऱ्याच्या मागे धावत नाही. तो थांबतो, प्रतीक्षा करतो आणि शिकार स्वतःच त्याच्याकडे येतं. तसंच तुम्हाला बनायचंय. नियम 9, कृतीतून जिंका, वादातून नाही. विन थ्रू युअर ॲक्शन्स, नेवर थ्रू आर्ग्युमेंट. वादातून तुम्हाला मिळणारं जे तात्पुरतं यश हे खरं तर रिकामं विजयी आहे. तुम्ही जी नाराजी आणि वाईट भावना निर्माण करता ती मताच्या तात्पुरत्या बदलापेक्षा अधिक शक्तिशाली आणि दीर्घकाळ टिकणारी असते. दुसऱ्यांना तुमच्याशी सहमत करून घेणं, तुमच्या कृतींद्वारे एकही शब्द न बोलता, हे खूपच अधिक पॉवरफुल आहे. दाखवा, समजावून सांगू नका. डेमॉन्स्ट्रेट,
डो नॉट एक्सप्लिकेट. वादात तुम्ही जिंकलात तरी तुम्ही हारलात, कारण समोरच्या व्यक्तीच्या मनात राग राहतो, त्याचा अहंकार दुखतो आणि तो तुमचा शत्रू बनतो. पण कृती करून दाखवलं तर कोणालाही काही बोलता येत नाही. नियम 10. दुःखी आणि दुर्दैवी लोकांपासून दूर राहा. इन्फेक्शन. अवॉइड द अनहॅपी अँड अनलकी. तुम्ही दुसऱ्याच्या दुःखाने मरू शकता. भावनिक अवस्था रोगांसारख्या संसर्गिक असतात. तुम्हाला वाटेल की तुम्ही मदत करताय, पण तुम्ही फक्त स्वतःच्या आपत्तीला आमंत्रण देताय. दुर्दैवी लोक कधीकधी स्वतःवर दुर्दैव ओढवून घेतात. ते तुम्हालाही ते ओढवून घेतील. त्याऐवजी आनंदी आणि भाग्यवान लोकांची संगत करा. निगेटिव्हिटी हा इन्फेक्शन आहे. तो पसरतो. तुम्ही सावध नसाल तर तो तुम्हालाही ग्रासतो. नियम 11. लोकांना तुमच्यावर अवलंबून ठेवायला शिका. लर्न टू कीप पीपल डिपेंडंट ऑन यू. तुमचं स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर तुम्ही नेहमी आवश्यक आणि इच्छित असायला हवं. तुमच्यावर जितकं अवलंबून राहतील तितकं तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. लोकांना त्यांच्या आनंदासाठी आणि समृद्धीसाठी तुमच्यावर अवलंबून बनवा. मग तुम्हाला कशाचीही भीती नाही. त्यांना कधीच इतकं शिकवू नका की ते तुमच्याशिवाय करू शकतील. तुमची व्हॅल्यू तुमच्या युटिलिटीमध्ये आहे. नियम 12. निवडक प्रामाणिकता आणि उदारता वापरा. यूज सिलेक्टिव्ह ऑनेस्टी अँड जनरॉसिटी टू डिसार्म युअर विक्टीम. एक प्रामाणिक आणि इमानदार हालचाल डझनभर बेईमान हालचाली झाकून टाकेल. प्रामाणिकता आणि उदारतेचे मोकळ्या मनाचे हावभाव अगदी सर्वात संशयित लोकांचाही गाड कमी करतात. एकदा तुमची निवडक प्रामाणिकता त्यांच्या चिलतीत छिद्र पाडलं की तुम्ही त्यांना इच्छेप्रमाणे फसवू आणि मॅनिप्युलेट करू शकता. योग्य वेळी दिलेली भेट एक ट्रोजन हॉर्स म्हणून काम करते. नियम 13. मदत मागताना लोकांच्या स्वार्थाला आवाहन करा. वेन आस्किंग फॉर हेल्प, अपील टू पीपल्स सेल्फ इंटरेस्ट. तुम्हाला मित्राकडे मदतीसाठी वळायचं असेल तर त्याला तुमच्या भूतकाळातील मदतीची आठवण करून देण्याची तस्ती घेऊ नका. तो तुम्हाला दुर्लक्षित करण्याचा मार्ग शोधेल. त्याऐवजी तुमच्या विनंतीत किंवा तुमच्या अलियन्समध्ये त्याला काय फायदा होईल ते शोधा आणि त्यावर भर द्या. जेव्हा त्याला स्वतःसाठी काहीतरी मिळतं दिसेल तेव्हा तो उत्साहाने प्रतिसाद देईल. सेल्फ इंटरेस्ट हा सर्वात पॉवरफुल मोटिवेटर आहे. नियम 14. मित्र म्हणून वागा, गुप्तहेर म्हणून काम करा. तुमच्या प्रतिस्पर्ध्याबद्दल माहिती असणं महत्त्वाचं आहे. गुप्तहेर वापरा मौल्यवान माहिती गोळा करण्यासाठी, पण अजून चांगलं स्वतः गुप्तहेर बना. सामाजिक संवादांमध्ये प्रोब करायला शिका. अप्रत्यक्ष प्रश्न विचारा. लोकांना त्यांच्या कमकुवतपणा आणि हेतू उघड करायला लावा. असा कोणताही प्रसंग नाही जो कलात्मक हेरगिरीची संधी नाही. प्रत्येक कॉन्व्हर्सेशन एक ऑपॉर्च्युनिटी आहे माहिती गोळा करायची. नियम 15. तुमच्या शत्रूला पूर्णपणे चिरडून टाका. क्रश युअर एनिमी टोटली. मोसेसपासूनच्या सर्व महान नेत्यांना हे माहीत आहे की भयभीत करणाऱ्या शत्रूला पूर्णपणे चिरडायला हवं. कधीकधी त्यांनी हे कठोर मार्गाने शिकलं आहे. जर एक अंगारासुद्धा उरला, कितीही मंदपणे धुमसत असला तरी आग पुन्हा भडकेल. अर्धवट थांबल्याने पूर्ण नाशापेक्षा अधिक गमावलं जातं. शत्रू रिकवर होईल आणि बदला घेईल. त्याला फक्त शरीराने नाही तर आत्म्यानेही चिरडा. हा कठोर नियम आहे, पण युद्धात दया धोकादायक असते. नियम 16. आदर आणि सन्मान वाढवण्यासाठी अनुपस्थिती वापरा. यूज ॲब्सेन्स टू इन्क्रीज रिस्पेक्ट अँड ऑनर. जास्त सर्क्युलेशन केल्यास किंमत खाली येते. तुम्ही जितके जास्त दिसाल आणि ऐकू याल तितके तुम्ही अधिक सामान्य दिसाल. जर तुम्ही आधीच एखाद्या गटात स्थापित असाल तर त्यातून तात्पुरते माघार घेतल्याने तुमच्याबद्दल अधिक चर्चा होईल, अधिक कौतुक होईल. तुम्हाला कधी निघून जायचं ते शिकायला हवं. स्कॅर्सिटीद्वारे व्हॅल्यू तयार करा. नियम 17. इतरांना सस्पेन्समध्ये ठेवा. अप्रत्याशिततेचा आभास निर्माण करा. माणसं सवयीची प्राणी आहेत. त्यांना इतरांच्या कृतींमध्ये परिचित गोष्टी पाहण्याची अतृप्त गरज असते. तुमची प्रेडिक्टेबिलिटी त्यांना नियंत्रणाची भावना देते. टेबल्स फिरवा. जाणून बुजून अप्रत्याशित व्हा. असं वर्तन करा ज्यात कोणतीही कन्सिस्टन्सी किंवा उद्देश नाही. हे त्यांना गोंधळात ठेवेल आणि ते तुमच्या हालचालींचं स्पष्टीकरण करण्याच्या प्रयत्नात थकतील. टोकाला नेलं तर ही रणनीती इंटिमिडेट आणि टेरराईज करू शकते. नियम 18.
स्वतःचे संरक्षण करण्यासाठी किल्ले बांधू नका. आयसोलेशन धोकादायक आहे. जग धोकादायक आहे आणि शत्रू सर्वत्र आहेत. प्रत्येकाला स्वतःचे संरक्षण करायलाच हवं. किल्ला सर्वात सुरक्षित वाटतो, पण आयसोलेशन तुम्हाला ज्या धोक्यांपासून वाचवतं त्यापेक्षा अधिक धोक्यांना एक्सपोज करतं. तो तुम्हाला मौल्यवान माहितीपासून दूर ठेवतो. तो तुम्हाला कन्स्पिक्युअस आणि सोपं टार्गेट बनवतो. लोकांमध्ये मिसळणं चांगलं. मित्र शोधा, मिक्स करा. तुम्ही गर्दीने तुमच्या शत्रूंपासून संरक्षित आहात. नियम 19. तुम्ही कोणाशी व्यवहार करत आहात ते जाणून घ्या. डू नॉट ऑफेंड द रॉंग पर्सन. जगात अनेक प्रकारचे लोक आहेत आणि तुम्ही असं कधीच गृहीत धरू शकत नाही की प्रत्येकजण तुमच्या स्ट्रॅटेजीजवर सारख्याच प्रकारे प्रतिक्रिया देईल. काही लोकांना फसवा किंवा मागे टाका आणि ते आयुष्यभर बदला घेण्यात घालवतील. ते मेंढ्याच्या कपड्यातील लांडगे आहेत. तुमचे बळी आणि विरोधक काळजीपूर्वक निवडा. मग कधीही चुकीच्या व्यक्तीला ऑफेंड किंवा फसवू नका. नियम 14. मित्र म्हणून वागा, गुप्तहेर म्हणून काम करा. तुमच्या प्रतिस्पर्ध्याबद्दल माहिती असणं महत्त्वाचं आहे. गुप्तहेर वापरा, मौल्यवान माहिती गोळा करण्यासाठी. पण अजून चांगलं, स्वतः गुप्तहेर बना. सामाजिक संवादांमध्ये प्रोब करायला शिका. अप्रत्यक्ष प्रश्न विचारा. लोकांना त्यांच्या कमकुवतपणा आणि हेतू उघड करायला लावा. असा कोणताही प्रसंग नाही जो कलात्मक हेरगिरीची संधी नाही. प्रत्येक कॉन्व्हर्सेशन एक ऑपॉर्च्युनिटी आहे माहिती गोळा करायची. नियम 15. तुमच्या शत्रूला पूर्णपणे चिरडून टाका. क्रश युअर एनिमी टोटली. मुजेसपासूनच्या सर्व महान नेत्यांना हे माहीत आहे की भयभीत करणाऱ्या शत्रूला पूर्णपणे चिरडायला हवं. कधीकधी त्यांनी हे कठोर मार्गाने शिकलंय. जर एक अंगारासुद्धा उरला, कितीही मंदपणे धुमसत असला तरी शेवटी आग पुन्हा भडकेल. अर्धवट थांबण्याने पूर्ण नाशापेक्षा अधिक गमावलं जातं. शत्रू रिकवर होईल आणि बदला घेईल. त्याला फक्त शरीराने नाही तर आत्म्यानेही चिरडा. हा कठोर नियम आहे, पण युद्धात दया धोकादायक असते. नियम 16. आदर आणि सन्मान वाढवण्यासाठी अनुपस्थिती वापरा. जास्त सर्क्युलेशन केल्यास किंमत खाली येते. तुम्ही जितके जास्त दिसाल आणि ऐकू याल तितके तुम्ही अधिक सामान्य दिसाल. जर तुम्ही आधीच एखाद्या गटात स्थापित असाल तर त्यातून तात्पुरतं माघार घेतल्याने तुमच्याबद्दल अधिक चर्चा होईल, अधिक कौतुक होईल. तुम्हाला कधी निघून जायचं ते शिकायला हवं. स्कॅर्सिटीद्वारे व्हॅल्यू तयार करा. नियम 17. इतरांना सस्पेन्समध्ये ठेवा. अप्रत्याशिततेचा आभा निर्माण करा. माणसं सवयीची प्राणी आहेत. त्यांना इतरांच्या कृतींमध्ये परिचित गोष्टी पाहण्याची अतृप्त गरज असते. तुमची प्रेडिक्टिबिलिटी त्यांना नियंत्रणाची भावना देते. टेबल्स फिरवा. जाणून बुजून अप्रत्याशित व्हा. असं वर्तन करा ज्यात कोणतीही कन्सिस्टन्सी किंवा उद्देश नाही. हे त्यांना गोंधळून टाकेल आणि ते तुमच्या हालचालींचं स्पष्टीकरण करण्याच्या प्रयत्नात थकतील. टोकाला नेलं तर ही रणतंत्री इंटिमिडेट आणि टेरराईज करू शकते. नियम 18. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी किल्ले बांधू नका. डू नॉट बिल्ड फॉर्ट्रेसेस टू प्रोटेक्ट युअर सेल्फ. आयसोलेशन धोकादायक आहे. जग धोकादायक आहे आणि शत्रू सर्वत्र आहेत. प्रत्येकाला स्वतःचं संरक्षण करायला हवं. किल्ला सर्वात सुरक्षित वाटतो, पण आयसोलेशन तुम्हाला ज्या धोक्यांपासून वाचवतं त्यापेक्षा अधिक धोक्यांना एक्सपोज करतं. तो तुम्हाला मौल्यवान माहितीपासून दूर ठेवतो. तो तुम्हाला कॉन्स्पिक्युअस आणि सोपं टार्गेट बनवतो. लोकांमध्ये मिसळणं चांगलं. मित्र शोधा, मिक्स करा. तुम्ही गर्दीने तुमच्या शत्रूंपासून संरक्षित आहात. नियम 19. तुम्ही कोणाशी व्यवहार करत आहात ते जाणून घ्या. डू नॉट ऑफेंड द रॉंग पर्सन. जगात बऱ्याच प्रकारचे लोक आहेत आणि तुम्ही असं कधीच गृहीत धरू शकत नाही की प्रत्येकजण तुमच्या स्ट्रॅटेजीजवर सारख्याच प्रकारे प्रतिक्रिया देईल. काही लोकांना फसवा किंवा मागे टाका आणि ते आयुष्यभर बदला घेण्यात घालवतील. ते मेंढ्याच्या कपड्यातील लांडगे आहेत. तुमचे बळी आणि विरोधक काळजीपूर्वक निवडा. मग कधीही चुकीच्या व्यक्तीला ऑफेंड किंवा फसवू नका. नियम 20. कोणाशीही कमिट होऊ नका. मूर्ख नेहमी बाजू घेण्यासाठी धावतो. कोणत्याही बाजू किंवा कारणाशी कमिट होऊ नका. फक्त स्वतःशी वगळता. तुमचे इंडिपेंडन्स टिकवून तुम्ही इतरांचे मास्टर बनता. लोकांना एकमेकांविरुद्ध खेळवा,
त्यांना तुमच्या मागे लावा. नियम 21. सकर पकडण्यासाठी सकर खेळा. तुमच्या निशाण्यापेक्षा मूर्ख दिसा. कोणालाही पुढच्या व्यक्तीपेक्षा मूर्ख वाटायला आवडत नाही. युक्ती अशी आहे की तुमच्या बळींना स्मार्ट वाटू द्या, आणि फक्त स्मार्टच नाही तर तुमच्यापेक्षा अधिक स्मार्ट. एकदा त्यांना याची खात्री झाली तर ते कधीच शंका घेणार नाहीत की तुमचे अल्टेरियर मोटिव्ज असू शकतात. नियम 22. समर्पणाची युक्ती वापरा. ट्रान्सफॉर्म वीकनेस इंटू पॉवर. जेव्हा तुम्ही कमकुवत असता, कधीही सन्मानासाठी लढू नका. त्याऐवजी समर्पण निवडा. समर्पण तुम्हाला रिकवर होण्यासाठी वेळ देतं. तुमच्या विजेत्याला त्रास देण्यासाठी वेळ देतं. त्याची शक्ती कमी होण्याची वाट पाहण्यासाठी वेळ देतं. त्याला लढून आणि पराभूत करून समाधान देऊ नका. आधी समर्पण करा. दुसरा गाल वळवल्याने तुम्ही त्याला चिडवता आणि अस्वस्थ करता. समर्पणाला शक्तीचं साधन बनवा. नियम 23. तुमच्या शक्तीवर लक्ष केंद्रित करा. कॉन्सन्ट्रेट युअर फोर्सेस. तुमची शक्ती आणि ऊर्जा कन्झर्व्ह करा. त्यांना त्यांच्या सर्वात मजबूत बिंदूवर केंद्रित ठेवून. श्रीमंत खाण शोधून आणि ती खोलवर खोदल्याने तुम्ही अधिक मिळवता, एका उथळ खाणीतून दुसऱ्या खाणीत उडी मारण्यापेक्षा. इंटेन्सिटी प्रत्येक वेळी एक्सटेन्सिटीला हरवते. शक्तीचे स्रोत शोधताना एक की पॅटर्न शोधा. फॅट काऊ जो तुम्हाला दीर्घकाळ दूध देईल. नियम 24. परिपूर्ण दरबारी खेळा. प्ले द परफेक्ट कोर्टियर. परिपूर्ण दरबारी अशा जगात फुलतो जिथे सगळं काही शक्ती आणि राजकीय लबाडीवर भोवती फिरत असतं. त्याने इनडायरेक्शनची कला मास्टर केली आहे. तो फ्लॅटरी करतो, वरिष्ठांना येल्ड करतो आणि इतरांवर शक्ती असर्ट करतो, अतिशय ओब्लिक आणि ग्रेसफुल रीतीने. कोर्टियरशिपचे नियम शिका आणि अप्लाय करा, आणि तुम्ही दरबारात किती वर जाऊ शकता याला मर्यादा नाही. नियम 25. स्वतःला पुन्हा तयार करा. रिक्रिएट युअरसेल्फ. समाज तुमच्यावर लादलेल्या भूमिका स्वीकारू नका. नवीन आयडेंटिटी फोर्ज करून स्वतःला पुन्हा तयार करा. एक जी लक्ष वेधते आणि प्रेक्षकांना कधीही कंटाळवत नाही. स्वतःच्या इमेजचे मास्टर बना. दुसऱ्यांना ते तुमच्यासाठी डिफाईन करू देऊ नका. तुमच्या पब्लिक जेस्चर्स आणि ॲक्शन्समध्ये ड्रामॅटिक डिव्हाइसेस समाविष्ट करा. तुमची शक्ती वाढेल आणि तुमचं कॅरेक्टर आयुष्यापेक्षा मोठं दिसेल. नियम 26. तुमचे हात स्वच्छ ठेवा. कीप युअर हँड्स क्लीन. तुम्ही सिव्हिलिटी आणि इफिशियन्सीचे पॅरागॉन दिसायला हवं. तुमचे हात कधी चुकांनी आणि गलिच्छ कामांनी माखलेले नाहीत. अशी निर्दोष अपिअरन्स टिकवून राखा. दुसऱ्यांना अनवेटिंग पॉन्स आणि स्क्रीन्स म्हणून यूज करून तुमचा इन्व्हॉल्वमेंट लपवण्यासाठी. स्केपगोट्स ठेवा. कॅट्सपॉज वापरा. तुम्ही नेहमी स्वच्छ दिसायला हवं. नियम 27. लोकांना विश्वास ठेवण्याची गरज वापरा. प्ले ऑन पीपल्स नीड टू बिलीव्ह. लोकांना काहीतरी विश्वास ठेवण्याची अतृप्त इच्छा असते. अशा इच्छेचा फोकल पॉइंट बना. त्यांना एक कारण, एक नवीन फेथ ऑफर करून. तुमचे शब्द वेग ठेवा, पण प्रॉमिसने भरलेले. रॅशनॅलिटी आणि क्लिअर थिंकिंगपेक्षा इन्थुझियाझमवर भर द्या. तुमच्या नवीन डिसायपल्सना रिच्युअल्स द्या. त्यांना तुमच्या वतीने त्याग करायला लावा. नियम 28. धाडसाने ॲक्शनमध्ये उतरा. जर तुम्ही ॲक्शनच्या कोर्सबद्दल अनिश्चित असाल तर त्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या शंका आणि हेजिटेशन्स तुमच्या एक्झिक्युशनला संक्रमित करतील. टिमिडिटी धोकादायक आहे. धाडसाने प्रवेश करणं चांगलं. तुम्ही ऑडॅसिटीमुळे केलेल्या कोणत्याही चुका अधिक ऑडॅसिटीने सहजपणे दुरुस्त केल्या जातात. प्रत्येकजण धाडसी व्यक्तींचा आधार करतो. कुणीही भित्र्याचा सन्मान करत नाही. नियम 29. शेवटपर्यंत योजना करा. एंडिंग हेच सर्व काही आहे. शेवटपर्यंत त्याची योजना करा. सर्व संभाव्य परिणाम, अडथळे आणि फॉर्च्यूनचे ट्विस्ट्स विचारात घ्या, जे तुमचं कठोर परिश्रम उलट करू शकतात आणि ग्लोरी दुसऱ्यांना देऊ शकतात. शेवटपर्यंत योजना करून तुम्ही परिस्थितींनी ओव्हरवेल्म होणार नाही आणि कधी थांबायचं ते तुम्हाला कळेल. फॉर्च्यूनला हळूवारपणे गाईड करा आणि दूरपर्यंत विचार करून भविष्य ठरवण्यास मदत करा. नियम 30. तुमच्या अकॉम्प्लिशमेंट्स सहज वाटायला हव्यात. तुमच्या कृती नॅचरल आणि सहजतेने एक्झिक्युटेड दिसायला हव्यात. त्यात जाणारं सर्व मेहनत आणि प्रॅक्टिस आणि सर्व क्लेव्हर ट्रिक्स लपवलेल्या असायला हव्यात. जेव्हा तुम्ही ॲक्ट करता, एफर्टलेसली ॲक्ट करा, जणू तुम्ही आणखी बरंच काही करू शकता.
तुम्ही किती कठोर परिश्रम करता हे रिव्हील करण्याच्या टेम्पटेशनला टाळा. ते फक्त प्रश्न उपस्थित करते. तुमच्या ट्रिक्स कोणाला शिकवू नका, अन्यथा त्या तुमच्या विरुद्ध वापरल्या जातील. नियम 31. पर्याय नियंत्रित करा. गेट अदर्स टू प्ले विथ द कार्ड्स यू डील. सर्वोत्तम फसवणूक अशी असते जी दुसऱ्या व्यक्तीला चॉईस देत असल्यासारखं वाटतं. तुमचे बळी नियंत्रणात असल्याची भावना बाळगतात, पण प्रत्यक्षात ते तुमच्या कठपुतळ्या असतात. लोकांना असे पर्याय द्या जे तुमच्या फायद्याचे आहेत. त्यांनी कोणताही निवडला तरी चालेल. त्यांना 2 वाईट गोष्टींपैकी कमी वाईट निवडायला भाग पाडा. दोन्हीही तुमच्या हेतूला साधतात. त्यांना डिलेमाच्या शिंगांवर ठेवा. ते कोठे वळले तरी गोरले जातात. नियम 32. लोकांच्या फॅन्टसीजची खेळा. प्ले टू पीपल्स फॅन्टसीज. सत्य अनेकदा टाळलं जातं, कारण ते कुरूप आणि अप्रिय असतं. जोपर्यंत तुम्ही डिसेंचॅन्टमेंटचा रागाचा सामना करण्यास तयार नसाल, तोपर्यंत सत्य आणि वास्तवाला अपील करू नका. आयुष्य इतकं कठोर आणि त्रासदायक आहे की जे लोक रोमॅन्स मॅन्युफॅक्चर करू शकतात किंवा फॅन्टसी कॉन्ज्यूर करू शकतात, ते वाळवंटातील ओॲसिससारखे आहेत. प्रत्येकजण त्यांच्याकडे झुंडतो. जनसमुदायाच्या फॅन्टसीजमध्ये टॅप करण्यात मोठी शक्ती आहे. नियम 33. प्रत्येक माणसाचा थंबस्क्रू शोधा. प्रत्येकाचा एक कमकुवतपणा असतो. किल्ल्याच्या भिंतीत एक गॅप असते. ती कमकुवतपणा साधारणपणे अनिश्चितता असते, एक अनियंत्रित भावना किंवा गरज. ती एक छोटी गुप्त प्लेजर देखील असू शकते. कोणत्याही प्रकारे एकदा सापडली की ती एक थंबस्क्रू आहे जी तुम्ही फिरवू शकता तुमच्या फायद्यासाठी. नियम 34. तुमच्या स्वतःच्या पद्धतीने राजेशाही व्हा. ॲक्ट लाईक अ किंग टू बी ट्रीटेड लाईक वन. तुम्ही स्वतःला कसं कॅरी करता हे मनदात तुमच्याशी कसं वागणूक घेतली जाते ते ठरवते. वल्गर किंवा कॉमन दिसण्याने लोक तुमचा अनादर करतील. राजा स्वतःचा आदर करतो आणि इतरांमध्ये तीच भावना इन्स्पायर करतो. रिगली वागून आणि तुमच्या शक्तींवर विश्वास ठेवून तुम्ही स्वतःला क्राऊन घालण्यासाठी डेस्टिन दाखवता. नियम 35. वेळेची कला मास्टर करा. मास्टर द आर्ट ऑफ टायमिंग. कधीही घाईत दिसायला नको. घाई स्वतःवर आणि वेळेवर नियंत्रण नसल्याचं दर्शवते. नेहमी धीर दाखवा, जणू तुम्हाला माहीत आहे की सर्व काही अखेरीस तुमच्याकडे येणारच आहे. योग्य क्षणाचा डिटेक्टिव्ह बना. काळाच्या आत्म्याचा वास घ्या. ट्रेंड्स जे तुम्हाला शक्तीकडे घेऊन जातील. वेळ अजून योग्य नाही तेव्हा मागे राहायला शिका आणि तो फ्रुईशनला पोहोचला की जोरदार वार करा. नियम 36. जे मिळू शकत नाही त्याचा तिरस्कार करा. इग्नोरिंग देम इज द बेस्ट रिवेंज. छोट्या समस्येला एक्नॉलेज केल्याने तुम्ही तिला एक्झिस्टन्स आणि क्रेडिबिलिटी देता. शत्रूकडे जितकं जास्त लक्ष द्याल तितका तुम्ही त्याला अधिक समृद्ध करता आणि छोटी चूक तिला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केल्याने अधिक वाईट आणि दृश्यमान होते. कधीकधी गोष्टी सोडून देणं श्रेयस्कर असतं. जर काही हवं असून मिळू शकत नसेल तर त्याचा तिरस्कार दाखवा. तुम्ही जितकी कमी आस दाखवाल तितके तुम्ही अधिक श्रेष्ठ दिसाल. नियम 37. कंपेलिंग स्पेक्टेटर्स तयार करा. प्रभावी इमेजरी आणि ग्रँड सिम्बॉलिक जेस्चर्स शक्तीचा आभास निर्माण करतात. प्रत्येकजण त्यांना प्रतिसाद देतो. तुमच्या आजूबाजूंच्यासाठी स्पेक्टॅकल स्टेज करा. अरेस्टिंग व्हिज्युअल्सने भरलेले आणि सिम्बॉल्समध्ये रेडियंट जे तुमची उपस्थिती उंचावतात. ॲपिअरन्सेसने चकित झालेले कोणीही लक्षात घेणार नाही तुम्ही खरोखर काय करत आहात. नियम 38. तुम्ही जसं पाहिजे तसा विचार करा, पण इतरांसारखं वागा. जर तुम्ही काळाच्या विरुद्ध जाण्याचा शो केलात, तुमच्या अनकन्व्हेन्शनल आयडियाज आणि अनऑर्थोडॉक्स वेजची बढाई केलात, तर लोकांना वाटेल की तुम्हाला फक्त लक्ष हवंय आणि तुम्ही त्यांना खाली पाहता. ते तुम्हाला इन्फेरियर वाटल्याबद्दल शिक्षा करण्याचा मार्ग शोधतील. ब्लेंड इन करणं आणि कॉमन टच नर्चर करणं हे खूप अधिक सुरक्षित आहे. तुमची ओरिजिनॅलिटी फक्त टॉलरंट मित्रांची शेअर करा आणि त्यांना तुमच्या युनिकनेसची ॲप्रिशिएट करण्याची खात्री आहे. नियम 39. मासे पकडण्यासाठी पाणी ढवळा. राग आणि इमोशन स्ट्रॅटेजिकली काउंटर प्रोडक्टिव्ह आहेत. तुम्हाला नेहमी शांत आणि ऑब्जेक्टिव्ह राहायला हवं. पण जर तुम्ही तुमच्या शत्रूंना राग काढू शकलात, स्वतः शांत राहून देखील, तर तुम्हाला निश्चित फायदा मिळतो. तुमच्या शत्रूंना ऑफ बॅलन्स ठेवा. त्यांच्या व्हॅनिटीतील छिद्र शोधा, ज्याद्वारे तुम्ही त्यांना रॅटल करू शकता आणि तुम्ही स्ट्रिंग्ज होल्ड करता. नियम 40. फ्री लंचचा तिरस्कार करा. जे मोफत ऑफर केलं जातं ते धोकादायक आहे. त्यात एकतर ट्रिक असते किंवा हिडन ओब्लिगेशन. ज्याची वर्थ आहे
त्यासाठी पे करणं योग्य आहे. तुमचा स्वतःचा मार्ग पे करून तुम्ही ग्रॅटिट्यूड, गिल्ट आणि डिसीटपासून दूर राहता. एक्सेलंटसोबत कोणतेही कटिंग कॉर्नर्स नाहीत. तुमच्या पैशांसोबत लॅविश व्हा आणि ते सर्क्युलेट होत राहू द्या, कारण जनरॉसिटी ही शक्तीचं चिन्ह आणि मॅग्नेट आहे. भाग 6. व्यावहारिक उपयोग. आता प्रश्न असा आहे, रोजच्या आयुष्यात हे लॉस कसे वापरायचे? चला, काही प्रॅक्टिकल सिनॅरिओज पाहूया. वर्कप्लेसमध्ये लॉ 1 वापरा. आपल्या बॉसला कधीच आउटशाईन करू नका. त्यांना क्रेडिट द्या, त्यांना शाईन करू द्या. लॉ 4 वापरा. कमी बोला, जास्त ऐका. मीटिंग्समध्ये फक्त महत्त्वाचं बोला. लॉ 7 स्ट्रॅटेजिकली वापरा. टीमवर्क करा, पण क्रेडिट योग्य वेळी घ्या. लॉ 28 बोल्ड डिसिजन्स घ्या. नातेसंबंधांमध्ये लॉ 2 मित्रांवर अंधविश्वास टाकू नका. त्यांच्यावर प्रेम करा, पण नेहमी थोडी सावधगिरी बाळगा. लॉ 16 ॲब्सेन्स क्रिएट्स व्हॅल्यू. नेहमी अवेलेबल असू नका, थोडा मिस्ट्री ठेवा. लॉ 38 वेगळे विचार ठेवा, पण समाजात ब्लेंड करा. पर्सनल ग्रोथसाठी लॉ 25 स्वतःला सतत रिइन्व्हेंट करा. स्वतःला एकाच फ्रेममध्ये लॉक करू नका. लॉ 46 परफेक्ट दिसण्याचा प्रयत्न करू नका. थोड्या डिफेक्ट्सला ॲडमिट करा. लॉ 48 ॲडॅप्टेबल राहा, रिजिड होऊ नका. बिझनेसमध्ये लॉ 5 रेप्युटेशन प्रोटेक्ट करा. ती तुमची सर्वात मोठी ॲसेट आहे. लॉ 6 अटेन्शन अट्रॅक्ट करा. मार्केटिंग ब्रँडिंगमध्ये हे महत्त्वाचं. लॉ 40 फ्री लंचपासून सावध राहा. कोणतीही मोफत गोष्ट सस्पिशियस आहे. आणि महत्त्वाचं रेड फ्लॅग्स ओळखा. कोणी तुमच्यावर लॉ 12 वापरतोय का? एक्सेसिव्ह जनरॉसिटी सस्पिशियस आहे. लॉ 14 ओव्हर फ्रेंडली लोक स्पाय असू शकतात. लॉ 32 कोणी तुमची वीकनेस एक्सप्लॉइट करतोय का? पण लक्षात ठेवा, बॅलन्स महत्त्वाचा आहे. सर्व लॉस सर्व वेळी वापरू नका. कंटेक्स्ट पहा, मोरॅलिटी सोडू नका. स्मार्ट बना, मॅनिप्युलेटिव्ह नाही. आजपासून सुरू करा. आजच्या इंटरॅक्शन्स ऑब्झर्व्ह करा. पॉवर डायनॅमिक्स कसे काम करतात ते पहा. एका लॉची प्रॅक्टिस करा. रिझल्ट्स नोट करा. भाग 7 समारोप आणि अंतिम संदेश. मित्रांनो, आपण 48 लॉसचा प्रवास पूर्ण केलाय. 48 वेगवेगळे लॉस, पण एकच मेसेज आहे. शक्ती हा एक खेळ आहे आणि तुम्ही त्यात आधीच आहात. रूल्स माहीत असतील तर तुम्ही सर्व्हाइव्ह कराल आणि थ्राईव्ह देखील. आता तुमच्यासमोर एक चॉईस आहे. तुम्ही प्लेयर व्हायचं की पॉन, अवेअर राहायचा की विक्टिम. चॉईस तुमची आहे. रॉबर्ट ग्रीन म्हणतात, द बेटर यू आर ॲट डीलिंग विथ पॉवर, द बेटर फ्रेंड, लव्हर, हजबंड, वाईफ अँड पर्सन यू बिकम. शक्ती समजल्यावर तुम्ही चांगले ह्युमन बनतात, कारण तुम्ही समजता ह्युमन नेचर कसं काम करतं. तुम्ही अधिक एम्पथेटिक बनता, अधिक वाईज बनता. या 48 लॉजने तुम्हाला जगाचं एक वेगळं पर्स्पेक्टिव्ह मिळालं. आता तुम्ही अधिक जागरूक आहात, अधिक सक्षम आहात. ज्ञान हीच खरी शक्ती आहे आणि आता तुमच्याकडे ते ज्ञान आहे. तुमच्या हातात नियंत्रण आहे. रॉबर्ट ग्रीनचा फायनल कोट, पॉवर इज अ गेम अँड यू आर ऑलरेडी इन इट. द ओनली क्वेश्चन इज, विल यू प्ले कॉन्शियसली ऑर अनकॉन्शियसली. तुम्ही जाणीवपूर्वक खेळाल का की बेजबाबदारपणे? मित्रांनो, आजपासून जागरूक राहा. तुमच्या आजूबाजूच्या पॉवर डायनॅमिक्स ऑब्झर्व्ह करा. स्मार्ट चॉईसेस घ्या. तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे. जर हा मराठी ऑडिओबुक समरी तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण आणखी एक लाईफ चेंजिंग पुस्तक उलगडणार आहोत, जे तुमच्या विचारसरणीला नवीन दिशा देईल. लक्षात ठेवा, शक्ती ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे असते आणि आता तुमच्याकडे ते ज्ञान आहे. धन्यवाद. शुभेच्छा.